यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आल्यामुळे आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही. आणि दागिने किंवा हळदीचं सांगायचं झालं तर संक्रांत हा सणच सौभाग्याचा आहे. सौभाग्य म्हणलं तर हळदी कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. मग हळदी कुंकवाच्या सणाला हळद लावली नाही तर कसं चालेल? कारण आपण संक्रांती दिवशी जो महत्त्वाचा कार्यक्रम करतो तर तो म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. हळदी कुंकवासाठीच आपण संक्रांतीला विशेष महत्त्व देतो. तर यंदा संक्रांती देवीने पिवळे वस्त्र जरी परिधान केलेले असले तरी हळद लावण्यासाठी कोणतेही बंधन नाही. त्यामुळे तुम्ही हळद एकमेकींना नक्कीच लावू शकता. त्याबरोबरच हीच गोष्ट दागिन्यासोबत सुद्धा लागू होते, कारण तो दागिना हे कपडा नाही. आणि दागिने म्हटलं तर स्त्रीच्या 16 शृंगारामध्ये या दागिन्यांचा खूप मोठा समावेश आहे. त्यामुळे दागिने घातल्याशिवाय सुद्धा स्त्रीचा शृंगार हा पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही या सणाला